धुंदरच्या मोदाला मोदाला बाई धुंदरच्या मोदाला मोदाला कांब आदाळीले बाई कांब आदाळीले त्याई कांबाला बाई त्याई कांबाला पाळणी टांगली बाई पाळणी टांगली जे निसर्गाची जी आमची संस्कृती आहे परमाने तांगडा सवरी, बोहरा सवरी, पोपटा सवरी, भुंगा सवरी ह्या आमच्या जंगलाच्या देवता. जसं आपले झाड आहे ना तसं ते देवीची नावं आहेत. अशाच कुठंतरी ते डोंगरावर दगड एखादं शेतकऱ्याला परसनं झाली तर मग तो दगडाला शेंदूर लावून त्याला सांगायचा, बाबा माझं पीक पाणी चांगला पिकला पाहिजे, शेतीवाडी चांगली झाली तर मी दर वर्षाला तुझी मी पूजा करेन. नारळ फोडायचा शेंदूर लावायचा, नारळ फोडायचा शेंदूर लावायचा. मग तो त्याच्या मनाने चांगला झाला शेतीवाडी. अशी आमची देवाण झाली ज्याचे त्याचे शेतावर. तर कधी तो वडीलधारी माणूस असला तो मयत झाला तो मयत झाला मग त्याचा तर दगडाला संदूर लावून त्याच्या नावाने ठेवायचा. आमचा कसा हा नवशा पिंजोबा आंब्या खलाव ठेवला, त्याचा धाकल्या तो मयत झाला त्याने आंबा लावेल त्याचे तो तेथे ठेवला. मग तो आमचा एक हे झालं जमिनीचा रखवालदार. देव ब्रह्मांड निर्मिती झाली, देव निघून गेला, देव आता नाही आहे, आता माणूस आहे तोच देव आहे. तेव्हा देव पळसोंड्याला पर्सन झाला, नटवसोंडीला नटला, खरोंड्याला खरा झाला, शिंगारपाड्याला शिनगारला, आडखडकाला आड झाला आणि काष्टा कोसाय कासेटवाडी आला. आणि कासेटवाडीला कसेली येणं हसला आणि वाळवंड्याला येणं बसला. अशी आमची लोककथा. आणि त्यातून खराडीशी गेला, एक मोठा दहाड आहे ते गेला खराडीशी फुटवायला. गोऱ्यांचा खरा झाला आणि गोऱ्याला रसला गोंद्या, चांद्याला गंभीर गडाला. म्हणून आमचे महाराष्ट्रातली ही देवा दगडाची. आम्ही तेवढ्यात आमचे हे विठ्ठलाला रुक्माईला आम्हाला माहीत नाही. तुमच्यासारख्या सुधारलेल्या लोकांचा देव. दक्षिणा टाकायची, देवाची पूजा करायची, दक्षिणा टाकायची, पूजा करायची. आम्हाला उदबत्ती पण नाही मिळत. आमची ते देवाला भेटून काय करू? आमचे हे दगडाचं देव. दगडाला सांगायचं देवा हात पाय सुखी ठेव आणि सर्वांना समान आम्हाला सुख दे. एक 40-50 वर्ष मागे जर गेलो तर 40-50 वर्षापूर्वीचा जो माणूस किंवा जे गाव आणि आत्ताचं जे गाव तर याच्यात तर पाहिलं खूप मोठा फरक झालेला आहे. पण तरी पण म्हणजे जे मागचं एक 50 वर्षापूर्वीचं होतं तो निसर्गाचं जे चक्र होतं ते त्याच्याप्रमाणे त्याला काही कोणाला सांगायची गरज नव्हती का मला आत्ता पाऊस पाडायचा आहे किंवा मला आत्ता हे करायचं आहे. तो त्याचं काम चोखपणे म्हणजे करत होता. त्याच्यात काही आणि त्याच्यात माणसाचा काही हस्तक्षेप नव्हता. त्याच्यात म्हणजे माणसाची त्याच्यात त्याला कोणी अडवत नव्हतं. त्याच्यामुळं तो त्याचं काम व्यवस्थित चालू होतं. माणसं त्यावेळेस त्यांचं राहणीमान ते निसर्गावरच अवलंबून होतं आणि त्यांचं जगणंसुद्धा निसर्गावरच अवलंबून होतं आणि निसर्गालाच देव मानत होतं.
पण थोडंसं आपण आता थोडं 10-20 वर्षात आपण जसं पुढं जात गेलो तसं लोकांमध्ये निसर्गात सगळ्यांमध्येच तो बदल हळूहळू पाहायला भेटला. पण तरी पण जे जुनं जे होतं त्यावेळेस जेवणाच्या बाबतीत थोडीशी गरिबीच होती. पण जेवण जे होतं ते चांगलं होतं, म्हणजे लोकांच्या शरीराला ते चांगलं होतं. आणि आता थोडंसं आपण एक काळामुळं थोडंसं बदलत गेल्यामुळं जेवणातही फरक झाला, लोकांच्या राहणीमानातही फरक झाला आणि जे शेतीच्या पद्धतीतसुद्धा बदल होत गेला. माणूस बिघाड याला जसा माणसाला दाब नाही ना, या आता दुनियाला तसं पाण्याला दाब नाही राहिला. पाणी मोकळा सोडून दिला यासारखा. ह्या कसे उधळत यात पळव ही पळवती, मग तसंच याला जायचं कुई काही ठिकाणी पडकी कुई कुई काही आणि टाकलो काय मारू. पहिल्याच्या लोकांनी 90% निसर्गावर अवलंबून होते. आता कमीत कमी जास्तीत जास्त जर एक 20%च्या आसपास लोक निसर्गावर अवलंबून. कारण आता बाजारातून बराचसा माल आपण आणतोय, म्हणजे निसर्गावर आपलं एवढं म्हणजे अवलंबून नाही आहे. पण तरी पण आज बी आहे ना, पण एक होत चाललं आहे, जे जुन्या ज्या रानभाज्या आहे किंवा काही नैसर्गिक आपली आहे तर त्या पूर्वी असं म्हणजे आता आपण कसं म्हणजे एखाद्या पुस्तकात वाचून ती माहिती घेऊ शकतो. पण पूर्वी कसं होतं, वडिलांकडनं मुलाला ती जी काही माहिती ती पोचत होती. आता ते वडिलांनीच जर मुलाला नाही सांगितली तर ती माहिती पुढं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते जे औषधं किंवा ज्या रानभाज्यांविषयी जी माहिती आहे ती तिथंच थांबत असं वाटतं, कारण ते पुढच्या मुलांना ते भेटू शकत नाही. आणि अशा काही ज्या माहिती आहे आता मोबाईलवर व्हायच्या त्याच्यावर भेटतं सगळ्या, पण बहुतेक काही माहिती अशी आहे की त्या मोबाईलवर सुद्धा मिळणं अशक्य आहे, कारण त्या त्यांच्यापर्यंतच त्या तिथंच थांबून जाते. आणि अशी माहिती भेटली पाहिजे, पण आता ते जोपर्यंत ती पुढच्यांना मिळत नाही किंवा तिथं प्रसार होत नाही तोपर्यंत ती पुढं जाऊ शकत नाही. आणि ती जर नाही गेली तर एक म्हणजे अनमोल ठेवाच म्हणायचा तो आपल्याकडनं हरवल्यासारखा होईल. येत्या 2-3 वर्षात असा एवढा निसर्गाचा म्हणजे परिणाम जाणवत नव्हता, पण ह्या वर्षी जास्त जाणवलं. तर दरवर्षी पाऊस पडायच्या अगोदर तो सांगत राहायचा तर मी आता एवढ्या दिवसात का होईना पण येणारच आहे. पण आता यावर्षी तसं झालंच नाही. दरवर्षीप्रमाणे ढग वाहणार. एक मेच्या 15 तारखेपासून ते चालूच होतं. ढग वाहण्याची वाहण्याची जी दिशा आहे ती चालू व्हायची. त्याच्यामुळे शेतकऱ्याला समजायचा का आता आपले पेरणी करायचे दिवस आले. पण यावर्षी असं झालं का पाऊस अगोदरच झाला. त्याच्या म्हणजे निसर्ग दरवर्षी रूटप्रमाणे पाऊस झाला नाही, पण लोकांना म्हणजे असं वाटलं का वळवाचा पाऊस आहे. पण तो पाऊस वळवाचा न करता करता तो सलग चालू झाला. तर आज जून महिना संपत आला तर तो सलग चालू आहे. तर सलग पावसामुळं पेरणीचं दुबार तिबार संकट त्याच्यावर आलं. तरीही ते रोपं मानव असे नाही आले. म्हणजे हा एक निसर्गाची हानी पण केलेली माणसाने जगून. एक निसर्गाला बोलता येत नाही म्हणून तो त्याला कोणाला मारता येत नाही, म्हणजे काही करता येत नाही म्हणून तो असे एक सौम्य धक्के माणसाला देत राहतो. माणसाला जरी वाटत असेल का आपण निसर्गाच्या खूप पुढं गेलेलो आहे किंवा खूप आपण पुढारलो आहे किंवा
खूप आपली प्रगती झालेली. पण निसर्गाला मारून आपण स्वतःची प्रगती करायचा विचार करतो, पण तो त्याचे धक्के, सौम्य धक्के का होईना, पण तो दाखवून देतोय. बाबा सत्य न्याय राहिली नाही आणि सत्य कोणी बोलत नाही. समजा खोटा यावर आहे. कोण सत्य बोलत आहे? कोणीच बोलू शकत नाही.